हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 18वा महिना हा कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. आणि त्यामध्ये 14 जानेवारीला काय मकर संक्रांत आहे, की त्याच्या पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे का? वितरण कोणत्या दिवशी होणार आहे? सोबतच आपण तुम्हाला सांगितलं होतं आपला आर-टी-आयचा अर्ज काल आपण इव्हिनिंगला दाखल केलेला आहे आणि इथून 30 दिवसाच्या आत आपल्याला उत्तर भेटणार सुद्धा आहे. तर लाडक्या बहिणींनो, फक्त आणि हे फक्त तुमच्या प्रयत्नांमुळेच पॉसिबल झालं आहे. तुम्ही दिलेला जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, यालाच घेऊन लाडक्या बहिणींनो आपण सरकारकडे गेलेलो आहे आणि आपल्याला 100% आता माहिती पडेल, की ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली होती, त्यांचा लाभ बंद झालाय. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नव्हती, त्यांचाही लाभ बंद झाला. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती, त्यांचाही लाभ बंद झालेला आहे. तर आपल्याला 30 दिवसांच्या आत काय मिळणार आहे? इन्फॉर्मेशन भेटणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला ₹4,500 मिळणार, ₹3,000 मिळणार, की ₹1,500 मिळणार, सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या फक्त आणि फक्त विश्वासामुळे आपण हे काम करू शकलो. लाडक्या बहिणींनो, काल आपण अशा पद्धतीचा जो आर-टी-आय आहे सरकारमध्ये महिला व बालविकास विभाग मुंबई या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि याच्यानुसार आपण नोव्हेंबर 2025 आणि जून 2025 का बरं लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला अचानकपणे, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि लाडक्या बहिणींनो, हे सगळं आणि सगळं काय झालंय? तुमच्यामुळे शक्य झालंय. तर बघा, अशा पद्धतीचा तो फॉर्म होता. तुम्ही काल बघितले असेल व्हिडिओमध्ये. नोव्हेंबर 25 प्रलंबित का नाकारल्यास, त्यानंतर लिहिलंय नोव्हेंबर 25 नंतरचा लाभ कोणत्या शासन निर्णयानुसार आदेशानुसार तो बंद केला जाईल. त्यानंतर इथे लिहिलंय जून 2025 आणि माझ्या अर्जाची म्हणजे काय, आता हा जो अर्ज आहे तर ह्या सगळ्या लाडक्या बहिणींचे आहेत. तर म्हणून नोंद क्रमांक, तारीख आणि संबंधित अधिकाऱ्याचे नाव कळवावे, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की का बरं आपला फॉर्म पेंडिंग झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे किंवा अप्रूव्ह स्टेटसमध्ये आहे. सगळं माहिती पडणार आहे. लाभ पुन्हा सुरू करायचा असेल म्हणजे तुमचा लाभ बंद झालेला आहे. ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या, त्यांचा लाभ बंद झाला होता, त्यांना आता अपात्र केलं होतं, मग त्यांना भेटतील का? सगळेच माग आपण मागून घेतलेले आहेत. मग आणि हेही आपण जिल्हा आणि तालुका स्तरावरची इन्फॉर्मेशन घेतली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक तालुक्यानुसार इन्फॉर्मेशन आणि 30 दिवसाच्या आत आपल्याला भेटणं गरजेचं आहे. याला मी ₹10 चा स्टॅम्प लावला लाडक्या बहिणींनो, बरोबर? आणि खाली माझा नंबर टाकून आपण तो पुढे पाठवलेला आहे. म्हणजेच आर-टी-आयला जी ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याच्या आपल्या वेबसाईटला आपण टाकलेला आहे. 30 दिवसामध्ये आपल्याला उत्तर येणं अपेक्षित आहे आणि 30 दिवसानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे सांगतोय 100% आपल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्याला माहित पडेल की आपला लाभ का बंद झालाय. मग याला घेऊन आपण कोर्टमध्ये जाऊ, बरोबर? तर चला लाडक्या बहिणींनो, तुमच्या प्रयत्नासाठी, तुमच्या प्रेमासाठी हे करण्यात आलेलं आहे. बाकी याच्यामागे कोणताही उद्देश नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचे काही लाडके भाऊ आहेत YouTubeला, ते म्हणत होते की 8 तारखेला जी-आर येतो, 8 तारखेला. 8 तारीख तर गेली. 9ला जी-आर येईल, 10ला नाही. बघा लाडक्या बहिणींनो, या दिवसांमध्ये जी-आर येण्याची काहीही शक्यता नाही. आला तर वेल एंड गुडच आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, जिथे ना फेक व्हिडिओज तुम्हाला बनवले जातात, की नाही आत्ताच येईल, आत्ताच येईल. तर अशा ठिकाणी तुम्ही काय बघता, व्हिडिओज बघता. आपण इतके ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो. तुम्हाला सगळ्यांना दाखवलं, की आपण कशा पद्धतीचं आणि आर-टी-आय फाईल करणार आहे, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्या बहिणींसाठी. आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या नाहीयेत, ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांचे सुद्धा अर्ज आता आपल्याला कॉपी भेटणार आहे, की त्या का बरं आहेत. मी असं म्हणत नाहीये, की आपल्याला कोणाला अपात्र आणि पात्र करायचं आहे. माझा फक्त आणि फक्त एवढाच प्रयत्न आहे, की प्रत्येक बहिणीला कोणत्याही निकषानुसार तुम्ही अपात्र करू नका. कारण ही योजना तुम्ही सुरू कशासाठी केली होती? की लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्यासाठी. मग लखपती जर दीदी बनवायचं असेल, तर त्यांचं उत्पन्न 1 महिन्याचं उत्पन्न जर 1,00,000 दिलं, तर 12,00,000 झाले, तर मग प्रत्येक महिला महिला 2.5 लाखाच्या खाली येईल का? नाही, जास्त देणार आहे. म्हणून कोणताही निकष न लावता लाडक्या बहिणींना तुम्ही सरसकट ₹1,500 द्या. या बहिणींना ₹2,100 वाढवून देऊ नका. मान्य आहे. फक्त आणि फक्त ₹1,500 द्या. तर लाडक्या बहिणींनो, 8 तर गेली. आजची 9 तारीख आहे. आजचा शुक्रवार आहे. मला वाटत नाही की आज जी-आर येईल आणि पुढल्या वीकमध्ये तर कोणतेही रिझन दिसत नाही. कारण जी-आर आलाच नाही, तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल का? तर मग जे काही तुम्हाला येत आहे, की या मकर संक्रांतीला तुम्हाला ₹3,000 भेटतील, तर अशा व्हिडिओपासून दूर राहा. पैसे भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही. आणि तुम्हाला पैसे जे भेटतील ना लाडक्या बहिणींनो, ते ₹1,500 भेटतील. फक्त आणि फक्त ₹1,500. कोणीही म्हणत असेल मायका लाल आपल्या या महाराष्ट्रामध्ये, की नाही डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्र मिळतील कुठे? आपल्या 14 जानेवारीच्या अगोदर. तर नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो. फक्त भेटतील तर भेटले तर ₹1,500. वेल एंड गुडच आहे. मी असं म्हणणार नाही. भेटले तर गुडच आहे. पण तुम्हाला जे लाभ मिळणार आहे, तो 20, 21, 22, 23 या तारखांमध्ये भेटू शकतो. एवढं मी तुम्हाला सांगतो. कारण की 15ला काय निवडणूक आहे आणि 16ला जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, काय आहे सांगा बरं मला? त्याचा रिझल्ट आहे. आणि मी असं म्हणतो, की या दिवसांमध्ये जी येईल आणि पुढच्या वीकमध्ये भेटणं अपेक्षित आहे. असा माझा म्हणजे निकष आहे. आणि ज्या पद्धतीने सरकारी व्यवस्था काम करतं, तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 3,000 भेटणार नाही म्हणजे नाही. आणि मी तुम्हाला होप्स देऊन, खोट्या होप्स देऊन किंवा खोटी माहिती देऊन काय मला मला व्ह्यूज मिळतील. पण लाडक्या बहिणींनो, आपण तसं करत नाही. तुम्ही जर माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की जी गोष्ट खरी आहे तीच गोष्ट आपण सांगतो. जिथे आपण चुकलो तिथे माफी सुद्धा मागतो.
म्हणजेच काय, आपल्याला जो जी-आर येतील, तो मला तरी वाटतं पर्सनली या 20, 21, 22 तारखांमध्ये जी-आर येतील आणि तिथून काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरित सुरू होणार. मग आता सर्वात महत्त्वाचं आहे, की हप्ते कोणाला मिळतील, बरोबर? हप्ते कोणाला मिळतील, कोणत्या बहिणींना हप्ते मिळतील? तर बघा लाडक्या बहिणींनो, हप्ते मिळणार आहे, ज्या बहिणींचं फॉर्म स्टेटस काय अप्रूव्ह आहे. फॉर्म स्टेटस काय अप्रूव्ह आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींना 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटला का? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुम्हाला 17वा हप्त्याचा लाभ भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं डीबीटी स्टेटस काय आहे? ॲक्टिव्ह आहे. अशाच बहिणींना काय मिळणार आहे? लाभ भेटणार आहे. आणि सर्वात दुःखाची बातमी सांगतोय, की जर तुम्हाला 17वा हप्ता जरी भेटलाय आणि आता ई-के-वाय-सी झाली आहे लाडक्या बहिणींनो, तर माझ्या मते मी कोणाच्याही युट्यूबरच्या नाही, कोणत्याही वृत्तपत्र वाहिनीच्या माध्यमातून नाही. माझ्या मते आता तुमची ई-के-वाय-सी पडताळणी होईल. जर तुम्ही ई-के-वाय-सीच्या निकषामध्ये योग्य आढळलात, सर्व निकषांमध्ये तुम्ही पात्र ठरलात, तरच तुम्हाला लाभ भेटेल. अदरवाईज तुमचा लाभ बंद होईल. म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला हे आश्वस्त करतोय, लाडक्या बहिणींनो, की तुमची जी आता लाडकी बहीण योजना आहे, यामध्ये अजून संख्या कमी होणार म्हणजे होणार. संख्या कमी होणार म्हणजे होणार. कारण लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी केलेली आहे, तर ही के-वाय-सी आता वाढवून देणार नाही आहे आणि त्याचबरोबर ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आहे, त्यांचे पैसे आता बंद होतील म्हणजे होतील लाडक्या. समजून घ्या तुम्ही. संख्या कमी होणार आहे. म्हणजे ज्या बहिणींना पात्र होत्या 17व्या हप्त्यामध्ये त्यांनाही आता लाभ भेटणार किंवा नाही भेटणार याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. म्हणून प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला सपोर्ट करा. महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा. समजा सरकारने आपली फाईल रिजेक्ट जरी केली, तरी आपल्याला ते पुन्हा पाठवता येईल. पुन्हा आपल्याला दाद मागता येईल, की आम्हाला तुम्ही का बरं लाभ बंद केला आणि का नाही? त्यानंतर लाडक्या बहिणींनो, प्रश्न उठला आता खूप YouTubeवर चालू आहे, की ₹4,500 मिळणार आहे. म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिन्याचे मिळणार आहे. तर हे लाडक्या बहिणींनो पॉसिबल नाही म्हणजे नाही. डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 हे सुद्धा नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला डिसेंबरचेच हप्ते दिले जाणार आहे. कोणीही म्हणेल लाडक्या बहिणींनो, अशा चुकीच्या फेक व्हिडिओजवर विश्वास ठेवू नका. अन्यथा आपले पैसेही जातील आणि आपला वेळ सुद्धा जातील. बरोबर? ₹1,500 तुम्हाला भेटणार आहे. डिसेंबरचे जे तुम्ही आता नोव्हेंबरमध्ये अपात्र ठरले तिथेही भेटणार नाही आहे. डिसेंबरचाच हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे आणि तोही कधीपर्यंत? लाडक्या बहिणींनो, आपल्या निवडणूक झाल्यानंतर 15-16 झाल्यानंतर. त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा, एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हे माझं ॲप आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाउनलोड करा. असं नाही की डाउनलोड करायलाच पाहिजे. पण इथे ना मी पॉलिटिकल सायन्सची बॅच लॉन्च केलेली आहे. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीसाठी जर तुमचं कोणी मित्र असेल, मैत्रिणी असेल, मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, या सर्वांना तुम्ही ते देऊ शकता. माझं ॲप आहे जी-के अकॅडमी, ते तुम्हाला उपलब्ध आहे कुठे? आपल्या प्ले स्टोअरला, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. वितरण या दिवशी होणार. अनेक म्हणजे मी यासाठी थंबनेल बनवलं, की बाबा आपल्याला व्ह्यूज चांगले यायला पाहिजे. बरोबर? तुम्ही सपोर्ट करतात, आहे की नाही? म्हणून म्हटलं, की वितरण अशा पद्धतीचं टाकलं, तर वितरण या दिवशी होणार का लाडक्या बहिणींनो? सांगतोय तुम्हाला, मकर संक्रांतीच्या पूर्वी होणार नाही. झालं तर कधी होईल? 20 नंतरच जी-आर येईल आणि आपला आर-टी-आय अर्ज दाखल झाला फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे, तुमच्या आशीर्वादांमुळे आणि तुमच्या शुभेच्छामुळे. तर लाडक्या बहिणींनो, आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. पण तुमचं काम काय? हा व्हिडिओ तुमचं स्टेटस ठेवणं, तुमच्या Facebookला ठेवणं, तुमच्या WhatsAppला ठेवणं, सगळीकडे ठेवणं. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आपण नतमस्तक करायला लावणार आहोत आणि सोबतच निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय करायचं आहे? सरकारलाचं मन आता छळून टाकायचं आपल्याला. त्यांना मानसिक त्रास द्यायचा आहे. ठीक आहे?